महत्वाचा निर्णय असा की कोल्हापूर शहर हे आता ड वर्गामध्ये आहे आणि त्याला अ वर्गामध्ये आणण्यासाठीचा जो जो काही प्रयत्न करावा लागेल त्यासाठीचा हा प्रयत्न म्हणून आपण आता भाग 2 म्हणून दर महिन्याच्या येणाऱ्या शेवटच्या रविवारी आपण स्वच्छता अभियान घेत आहोत, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्व मेन रोड, फुटपाथ आणि मग त्या अनुषंगानं असलेलं अतिक्रमण याकडे आपण लक्ष देणार आहोत. तर सर्वच लोकांना, सर्व प्रसार माध्यम सर्वच हेल्पिंग हँड्स या सगळ्यांना मी आव्हान करू इच्छिते आणि कळकळीची विनंती की आपण सुद्धा सर्वजणांनी आम्हाला ज्या पद्धतीने मागील एक भागमध्ये मदत केली त्याच पद्धतीने सहभाग घेऊन मदत करावी हीच कळकळीची विनंती. त्याचबरोबरीने आपण कोल्हापूर शहरातील असे काही प्रलंबित खूप महत्वाचे क्लिष्ट असे विषय आहेत ज्याच्यामध्ये आज तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर शहरातील बागा आहेत, कोल्हापूर शहरातील आयलँड्स आहेत, कोल्हापूर शहरातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्वच्छतागृह आणि तेही महिलांसाठी आणि जे काही दुरावस्थेमध्ये स्वच्छतागृह आहेत त्यांच्या दुरुस्त्या व ज्याच्यामध्ये पाडा, बांधा आणि कमवा या अशा काही संकल्पना माझ्यामध्ये आहेत. ज्या संकल्पनेमध्ये मला असं वाटतं की कोल्हापूर शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, मग ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातील काही प्राधान्य गोष्टी की ज्याच्यामध्ये मग कमानी असतील, आज कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, कोल्हापुरी जग फेमस आहे, कोल्हापुरी धूळ फेमस आहे आणि आज कोल्हापूर शहराला खूप मोठा फिल्म इंडस्ट्रीचा पण वारसा आहे ज्याच्यामध्ये कॅमेरा ही एक गोष्ट येते. तर अशा पद्धतीच्या काही कन्सेप्ट मला आयलँड वरती त्या घेऊन असं काही कोल्हापूर शहर बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वच या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील आणि मग आपलं कोल्हापूर शहर देशभरामध्ये वापरण्याजोगं होईल आणि मग येणारे पर्यटक लोक आपल्या कोल्हापूर शहरामध्ये वाढतील आणि जर हे फोरेक्स पद्धतीनं झालं तर कोल्हापूर शहरातील बेरोजगारी सुद्धा कमी करण्यामध्ये त्याचा खूप मोठा भाग होईल की ज्याच्यामध्ये महिला असतील, मुलं असतील या लोकांना हाताशी रोजगार सुद्धा मिळेल. तर कळकळीची विनंती की काही लोक जे स्वतःहून मदतीला येत आहेत, काही लोकांनी मला स्वच्छतागृह देण्याचं आश्वासन दिलं आणि खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. खूप मोठं दातृत्व कोल्हापूर शहरामध्ये आहे ज्याच्यामध्ये मला ह्या 4 दिवसांमध्येच 19 टॉयलेट त्याही 4-4 शीटच्या असे देण्याचे काही संस्थांनी आश्वासन दिलेलं आहे. तशाच पद्धतीचं जर सहकार्य कोणाला अजून करायचं असेल तर अशा लोकांनी सुद्धा पुढे यावं आणि कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर करावं असं मला वाटतं. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.